निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना. प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की. हॅलो. हा, सुनीता मॅडम आहेत का? हो ताई, बोला. ताई, मला अनुभव शेअर करायचा होता. हा, कुठून बोलताय ताई? मी नाव नाही सांगते, पण पाथरीवरून बोलते. बरं बरं बरं. हम्म. काय अनुभवला ताई? हे काय, मी स्वामीची सेवेमध्ये 2 वर्ष झाले, म्हणजे 2-4 वर्ष झाले करते सेवा. अच्छा अच्छा. हा हा. मी औरंगाबादला होते असं 2 वर्षाखाली. हम्म. तर तिथं मी गुरुचरित्र वाचत. अच्छा. हा हा. आणि मग मी ते सुरुवात पण केली आणि वाचलं. तर स्वप्नात माझ्या स्वामी समर्थ आले होते प्रत्यक्षात. अरे बापरे. आणि दत्त पण आले होते, अशी मूर्ती. हा मग हा हा. स्वामींनी काय केलं, मी असेच 3 वाजता रात्री असे, म्हणजे झोपेत पण नव्हते आणि जागी पण नव्हते, हम्म. असे आले आणि उठून गेले. तिथं मी पूजा मांडली तिथं, आणि तिथं फुलं ठेवले त्यांनी. ओ. स्वामी, हो, ते लाल लंगोटी ते. अरे बापरे. हम्म. आणि लगेच मी मग नंतर उठले आणि लगेच थोड्या वेळ दुसऱ्या दिवशी परत, म्हणजे संपत आलं होतं 7व्या दिवशी का 6व्या दिवशी, हा. दत्तात्रेयची मूर्ती आली होती. गाय पण नव्हती, नुसती मूर्तीच होती स्वप्नात. स्वप्नात. हा, पण अनुभव काय दर्शन आला दिलं तुम्हाला ताई? आणि सांगते ना सर. आणि लगेच शेवटच्या दिवशी गायी एवढ्या आल्या, त्या दिवशी त्यांच्या यांच्या, म्हणजे घर मालकाच्या दारात हा हा हा. 20 ते 21 गायी असतात मग. एवढ्या? एवढ्या, अरे म्हणजे बाप. शेवटच्या दिवशी येतात ना ते, म्हणजे हा 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 ऐकायला हा. आरती ते करायला. तर हो. तिथं मला ते आदल्या दिवशी गाईला ते चारायला मी हे पडलं होतं. मला म्हणलं आता गाय कुठून शोधायची, कुठं तरी भाकर द्यायची. तर आदल्या दिवशी बुधवारी, मला गुरुवारपासून चालू करायचं होतं, बुधवारी तर एवढ्या गायी आल्या पाठीमाग, आणि अरे म्हशी, वा. गायी आणि कुत्रे पण. अरे वा. तर बघा. मी त्यांना पण टाकलं, हो, असंच दुपारी सहज मनात आलं, आणि एवढ्या आले त्यांना पण मी भाकरी चारल्या. अरे आणि वा. शेवटच्या दिवशी पण एवढ्या गायी आल्या ना, खूपच. बघा. मी मग त्यांना केळी ते दिली. हा हा आणि तो एक अनुभव. हा. नंतर मग मंदिरात पण गेले त्या दिवशी, सगळीकडे गायी दिसल्या, ते झालं. नंतर अरे वा. श्रीपाद वल्लभच्या तिथं पण दर्शन झालं. तिथं ते सगळे गेले होते मंदिरात त्यांनी अरे वा 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 शेवटच्या वा. दिवशी. मस्त मस्त. मी शेअर करते हा ताई. आणखीन खूप आहे मॅडम. आणि परत मी सांगा ना मग. गुरु पौर्णिमेच्या दिवशीच मी असंच ठरवलं. हम्म. तिथंच ते गजानन महाराज मंदिर, आणि त्याच्या समोर आहे ना केंद्र. अच्छा. हा. तर तिथं मी म्हणलं मला जायचं. मला असे 21 गुरुवार पण धरलेले आहेत मी, 21 चरित्र पण वाचले त्यावेळेसच. अच्छा. हा. अरे वा. सगळं एकदमच सेवा केली मी सगळी. मस्त मस्त. आणि नंतर लगेच मी गेले, तर त्यावेळेस पाऊस चालू होता. मला जायचं होतं केंद्रात, हा. आणि सोबत पण कोणीच नाही, काहीच नाही. नंतर मग मी माझ्या भाच्याला तयार केलं. हम्म. आणि तो एवढा पाऊस तिथं तेवढ्या एरियात, खूपच पाऊस. आणि मी पुरणाचा नैवेद्य केला होता, गुरुपौर्णिमा असल्यामुळे. मी म्हणलं मला स्वामीला नैवेद्य दाखवायचं. आई ग. हा. किती तिथे, होता हे? हो. आणि समोर गेले तर मग त्याने नेलं मला गाडीवर, आणि तेवढ्या एरियात पाऊस, आणि आम्ही भिजलो. आणि नंतर पुढे गेलो समोर, तर एवढं ऊन, आणि ते आम्हाला ओ. आश्चर्यच वाटलं. म्हणलं परीक्षा बघत होते स्वामी येते का नाही म्हणून. खरंय खरंय खरंय. आणि नंतर मग गेलं, तर मग समोर सगळं ऊन, ते मला आश्चर्य वाटलं. एवढी गर्दी होती, बापरे, केंद्रात हो. खूपच गर्दी. हा. पौर्णिमा नंतर मग माझा निवेद्याचा डब्बा नेला मी तिथं. आता आरती एवढ्या घेतात ना, हो सगळे हो. आणते. कोणाच तरी आरती असते, सगळ्या नैवेद्य असतो, मग माझा कसा ठेवणार. हम्म. आणि मी लगेच आरतीच्या टायमालाच गेले, पोहोचले तिथं. एवढी गर्दी, तर मला सगळ्यांनी रस्ता पण दिला. मी सगळ्यात समोर गेले, एवढ्या गर्दी अरे असताना. वा. बघा.
आणि तिथं एक मॅडम म्हणजे तिथं त्या बाई होत्या ना, त्या म्हणल्या सगळं स्वच्छता झाली, फुलं ते आवरले म्हणले आम्ही आता, आणि त्या काकूची आरती आहे, तुमचं निवेदन नंतर घ्या तुम्ही, आरती तुमचा नंतर ठेवू. हो. आणि म्हणलं नाही, म्हणलं मी एवढं आणला म्हणलं करून, माझं नुसतं इथं चरणाजवळ ठेवा स्वामीच्या, हा 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 हा. आणि तुम्ही समोर नका ठेवू, इथंच ठेवा पादुकाजवळ माझ्या निवेदन. अय्या, हा हा आणि ते म्हणले आता तर 2च मिनिटं राहिले म्हणले, आता आरती चालू होणार आणि तुम्ही कधी ठेवणार. मी म्हणलं नुसतं मी उघडा ठेवते करून. हा. तर त्यांनी मला परवानगी दिली. त्यावेळेस अरे वा. माझे फुलं त्या पादुकावर माझे फुलं मॅडम त्यांनी स्वच्छता केली होती तर. अच्छा. आणि माझा डब्बा तिथं ठेवलेला. अरे वा. बघा, माझं नुसतं त्या याला दिवशी पण भाग्य लागतं ताई आपला प्रसाद भाग्य लागतं. स्वीकारायला. खरंय. आणि ते पूर्ण आरती ऐका ना मॅडम, ती पूर्ण सगळ्या समोर मला जागा मिळाली. एवढी गर्दी होती, पाय टाकायला पण जागा नव्हती. ओ. आणि तेवढ्या याच्यातून मला समोर जागा मिळाली. सगळ्यात समोरची स्वामी मला समोर दिसत होते, सगळ्यात समोर मीच होते अरे बसलेली. वा. किती छान. आणि त्या मॅडमनी नंतर मला म्हणलं, तुम्हाला असं कसं तुम्ही एवढं हे करायला लागलात. पण म्हणलं नाही, माझं मी इतकं मनातून आणलं म्हणलं, माझा नुसता उडून डब्बा ठेवू देत. त्यांनी ठेवून दिला. अरे वा वा वा. आणि नंतर मग लगेच एवढं मी रडायला लागली, सगळं पूर्ण आरती होईपर्यंत नुसत्या माझ्या डोळ्यातून धारा. आणि मलाच अशी लाज वाटायला लागली, सगळ्यांनी बघितलं तर माझ्या डोळ्यातून पाणी कसं यायला लागलं. इतकं बघत होते मी, अय्या, स्वतःच मी डोळे पुसायची. इतकं अय्या. पूर्ण आरती होईपर्यंत माझे डोळे असे पाणी सारखं चालूच होतं. बापरे. आणि नंतर मग कुठून ते आले एक गृहस्थ मॅडम हा. आरती संपल्याच्या नंतर. आणि मी काय म्हणलं माहितीये का, एक पादुकावर नाही का मी हे ठेवलं, फुलं ठेवले आणि हो हो. एका ठेवायचेच राहिले. हम्म. केंद्रात 2-2 असतात ना तिथं. बरोबर. हो. तर मी डब्बा आणि फुलं तिथं ठेवले एका पादुकावर, एका पादुकावर ठेवायचे राहिले. मी मनातच म्हणलं, आता माझं ह्या दुसऱ्या पादुकावर तर फुलं ठेवायचे राहिले, आरती सुरू झाली होती. हा हा. तर आता मी कसं ठेवू, माझं राहिलं बी दर्शन नाही राहिलं, फुलं ठेवायचे राहिले मनातच म्हणले. हा हा हा. आणि पाठीमागून एक गृहस्थ आले मॅडम, स्वामी सारखे तितके उंच, आ. आणि आणि सरळ नाक आणि पांढरे शुभ्र कपडे आणि कमरेला बांधलेला रुमाल ते. ओ. आणि त्यांनी मला माझ्या समोर आले आणि मला म्हणले, तुम्हाला दर्शन घ्यायचं ना तिथं त्या पादुकाचं. हा. मी बापरे. हो ना, मला अय्या. म्हणले. तर मी म्हणलं बरं, माझ्या मनातल्या मनात म्हणले मी, आणि यांना कसं कळालं मला तिथं दर्शन हो, घ्यायचं म्हणून. तेच ना. आणि लगेच मला म्हणतात, उठ ना घे दर्शन. मी आई बसलेली होती तशीच गं! खाली. साक्षात स्वामी. साक्षात मला दर्शन झालं मॅडम. आणि खरंच. त्यांनी मला म्हणले, मी त्यांच्याकडे क्षणभर नुसती बघतच बसले. मी म्हणलं, मी मनातल्या मनात म्हणलं, यांना कसं माहित झालं, एवढ्या बायका होत्या तिथं, अशी पाय हो. टाकायला पण जागा नव्हती. आई गं! एवढे लोक होते आणि त्यांनी सगळ्यांना सोडून मलाच कसं विचारलं. ताई खरंच भाग्यवान आहेत हो तुम्ही. हो मॅडम. आणि मला त्यांनी त्या पादुकाचं दर्शन घ्यायला, मला तोपर्यंत ते थांबले तिथंच. म्हणले बापरे! जाय ना दर्शन घे. आ. मी गेले तिथं, फुलं ठेवले, दर्शन घेतले, परत आले, परत मुजरा करायला लागले तिथं. ती हां, माझ्या हां. समोरच उभा टाकलेली हां. आणि मी समोर स्वामीला मुजरा करते. मला हं. म्हणते, किती वेळ बसते इथं, जाय ना घरी. अय्या! आणि का, कारण मी काय गुरुचरित्र समजले तरी. आणि ते म्हणजे स्वामीच ना ताई. स्वामीच. आणि मॅडम त्या ग्रहस्थांनी हात, कसं स्वामींनी जसे हात झटकवतात ना, हो, हो. तसे हात झटकवले मला. अरे बापरे! हो. आणि मग मी गुरुचरित्राचे वाचलेली होते ते, आणि 7 दिवस पूर्ण झालेले होते. मी हो. सगळी पूजा ठेवलेली होती. खरं. नैवेद्य पूर्णाचा केला शेवटच्या दिवशी. मग तिथं मला घरी जाऊन तेल द्यायचं होता ना. हो, हो, हो. मग इथं आरतीला गेली मी, घरची आरती राहिली होती, नैवेद्य ठेवायचं राहिलं होतं. आणि माझा हं. भाचा म्हणू लागला, मामी मला जेवायला द्या. मी हां. म्हणलं नाही स्वामीला नैवेद्य उष्टा केलेला नाही चालत, बरोबर. नंतर देते म्हणले तुझ्या. त्याच्यासाठी ते म्हणले असते, तू इथं किती वेळ बसती, त्याला भूक हां, लागली तू त्याला जेवायला हां. दे. खरंच, खरंच हो ताई. आणि खूप तो छान मला आहे. तिथपर्यंत घेऊन पण गेला केंद्रात. किती स्वामीचीच इच्छा आहे हो सगळी. ताई, हो ताई. खूप आणि छान ते ताई. स्वामीच होते मॅडम. खरंच, खरंच. स्वामीच होते ते. मी हो ना. शेअर करते हां ताई. हो, खूप अनुभव आहेत मॅडम, मी परत सांगेन ना. नक्की, नक्की सांगा ताई. हां, हो श्री स्वामी हो. समर्थ. श्री स्वामी भेटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर
करू शकता.